मंडळी, अकबराच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं त्याचं रक्षण करायला सज्ज झालाय राजकुमार सलीम. चला तर बघूया त्यानं नेमक्या काय काय योजना आखल्यात ते. यासाठी मंचावर येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. बस बरेच दिवसानं आलो. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे 2 महिने काय करायचं. निरोप समारंभ जवळ आलाय आणि काय सजावट आणि व्यवस्था केली. म्हणजे इकडे विस्की, बाजूला रम, वाईन, गोटी सोडा, गोटी सोडा, अजून पण गोटी सोडा. अरे देवा, यांचं काय होतच नाही. आपण आपल्या महालातच गेलेलं बरं. बाप रे, पहिल्यांदा शिपाई आणि महालात 10-11चा पाना. चल गॅरेज मध्ये चल, ग्रीस लावतो तुला. ते तसं नसतं चालेल, ते तसं नसतं. शिपाई तसं नसतं, ते वेगळं असतं. कळलं. हा, गलगले मामा. शिपायांचे विनोद. ते आलेत म्हणून काय पण बोलशील. हा, अरे तसं नसतं ते. कळलं, कन्फर्म आहे आता. मग काय 36चा पन्ना. कात्री घे, काप 3 मीटर मला दे आणि उरलेला लंगोट शिव. काय बोलतोस काय तू? अरे चहापणा आहे ते, चहापणा. चहापणा. मला सांग, रोज तू तिकडे असतोस, आज तू इकडे आहेस. मी तिकडे असतो, आज मी इकडे आहे. का महाराज, तुमच्या जीवाला धोका आहे महाराज. त्यामुळे महालाची सुरक्षा वाढवले महाराज. पण तुम्ही काय काळजी करू नका महाराज, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही निवांत झोपा महाराज. तू आणि माझ्यासोबत हा अभिनय घेऊन तुझ्या जीवावर मी अर्धी चपाती ठेवून जाणार नाही. माझा जीव काय ठेवू? मोठा शाणा आलाय तिथे. आणि काय रे कारट्या, त्या पोरासारखाच आहेस. तो कुठं आहे? तो कोण? हनीमूनच्या रात्री जो मी एक्स्ट्रा उत्साह दाखवला ना, तो कुठं आहे? येतो. ठरवा कुणाचा येतो. सॉरी धर झाला. बापाच्या इज्जतीचा भाला घासून झाला. भाला काय करतोय दादोस? 1 मिनिट. तुझं झालं, लसूण घेऊन आज जा. अरे बाप रे, अनकॉमन जागा. दादोस, मी आयलो. हो, मला माहिती आहे. टॉवेलचे हंस मीच विस्कटले होते त्या दिवशी. मला सांगतो, मी आलो. बोल पुढे. आला मोठा शाना. हा, आता बादलीभर शेर होतायचा असेल समोर बघून. होत मोठा शाना. काय हळदीला आलायस? लवकर बोल. तो अर्ज किया है. इरशाद. अरे बापरे, मालाड लढता आल्या. मालाड तो अर्ज किया है. ए इश्क ए मोहब्बत, चांद तारे तेरे कदमों में लाकर रख दूं. ए इश्क ए मोहब्बत, चांद तारे तेरे कदमों में लाकर रख दूं. उन्हें भी पता चले हुस्न क्या होता है. प्राजक्ता. बस रे, मार्चचा फॉर्म भरून झाला की लगेच ऑक्टोबरला कसा बसतोस तू? काय करायचं काय तुझं? हा एकच गुण माझ्यातला घेतलायस तू. काय रे,
ही सौंदर्याची खाडाखोड माझ्या समोर जी घेऊन आलायस, तुला लक्षात आहे माझ्या बाबतीत काय घडलं? काय काय झालंय? अरे माझ्या जीवाला धोका आहे. मग पुढे जपून जा. ये इकडे. आता पुढचं सांगतो. मला चोरात धमकी आले. मग करून या. अरे देवा, धमकी आले, धमकी, जीवे मारण्याची धमकी आले मला. दादोस, मला माहिती आहे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. होय. पण घाबरू नका, मी सगळी सोय केलेली आहे. मग तर घाबरलंच पाहिजे. काय 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 केलं? मी तयारीनिशी आलोय. तयारीनिशी हे बघा. अरे बापरे. 1 मिनिट. हा, पहिले तिकडे बघून घे. शेर नंतर सांगतो. हा. ओ माय गॉड. काय 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 कोण दिसलं? कोण दिसलं? दादूस, हा. जो माणूस स्वतःच्या स्वभावाने शत्रूला सुद्धा आपला मित्र बनवतो, तो आपल्या समोर असताना तुम्हाला जीवे कोणीही मारू शकत नाही. क्या बात. नवीन नाटक येते वाटतं तुमचं. ऑडिशन दिलं ना त्याने. बघा काय तर. हा, झालं का रे? इकडे बोल आता. सगळ्यांना खुश करायची सवय. दादूस, काय? घाबरू नका दादूस, हा. मी सगळी व्यवस्था केली आहे. केलीस? तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी सुरक्षा व्यवस्था मी तयार केली आहे. म्हणजे नेमकं काय केलंस ते मला सांग. मी दिवस रात्र तुमच्यावर नजर ठेवणार. बापरे. हो. काय म्हणतोस? काय म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? दादूस, कसं आहे, जो तुम्हाला मारणार आहे तो तुम्हाला 4 चौकात मारणार नाही. तुम्हाला एकांतात शोधेल आणि मारेल. अच्छा. सकाळी उठल्यावर माणूस एकांतात कुठे जातो? आंघोळीला. तुम्ही आंघोळीला जाणार आणि तिकडे तुमच्या आंघोळीच्या साबणात मी कॅमेरा बसवलाय. तू माझ्या साबणात कॅमेरा बसवलायस? हो. मला न सांगता? हो. तिकडे जे काही घडेल ते आपले सैनिक स्क्रीनवर पाहणार आणि त्यांना किलरचा प्रवास दिसला की ते आत येणार आणि किलरला पकडणार. अरे, त्यांना किलरचा प्रवास दिसायच्या अगोदर माझ्या साबणाचा प्रवास दिसला तर मला केवढ्याला पडेल ते? काय बोलतोस ते? तू तरी ऐकतोस का? काय पण बोलतो सलीम? दादूस, साबणाचा प्रवास दिसणं चांगलं की आयुष्याचा प्रवास थांबणं चांगलं? अरे हो रे, मला सगळं कळतं. गधड्या, सगळं बरोबर आहे. पण वेगळी काहीतरी शक्कल काढ. बाथरूम मध्येच कशाला आला पाहिजेस तू? त्याला बाहेरच अडव. शत्रू कधीही पाण्यावाटे हल्ला करतो. आता सांग काय ते? दादूस, मला माहिती आहे काय? शत्रू पाण्याच्या मार्गे येणार. म्हणून मी आपल्या महालाच्या समोर जी नदी आहे तिथे, इवन आपल्या महालात जे कारंजा आहे, तुमचा बाथटब आहे, जिथे जिथे पाणी आहे तिथे नरभक्षक मगरी सोडलेल्या आहेत. काय बोलतोस? माझ्या बाथटब मध्ये तू मगरी सोडल्यास? हो. म्हणजे मी आंघोळीला गेलो आणि मगरीने साबण घेऊन गेल्या, मग काय करायचं? मग मी काय करू सलीम? मी काय करायचं? आधी मगरी काढ. सौदामिनी, आधी मगरी काढ. सलीम, आधी मगरी काढ. ठीक आहे, ही आयडिया पटली नसेल तर दुसरी आयडिया आहे माझ्याकडे. काय काय करणार तू? तुमचा नाश्ता. माझा नाश्ता? मोठमोठ्या राजांवर आतापर्यंत विषप्रयोग झालेले आहेत. अच्छा. हो. तुमच्यावर विषप्रयोग होऊ नये म्हणून मी वेगळी सुरक्षा व्यवस्था केली आहे. म्हणजे काय केलंस तू? जिचं नाव आहे अकबरला धोका, पाळलाय मी बोका. हे वेब सिरीजचं नाव जास्त वाटतंय एपिसोडचं. नेमकं करणार काय त्याच्यात? दादूस, हे बघा, तुमच्या समोर जेव्हा नाश्त्याचं ताट येईल तेव्हा पहिले ते तुम्ही खायचं नाही. मग पहिले तो बोका खाणार. बोका? त्या बोक्याला 2-3 तास काही झालं नाही, मग ते ताट तुम्ही खायचं. छे, मला हे पटत नाही. मला हे आवडलेलं नाही. का? उद्या चुकून तो बोका मेला तर लोक काय म्हणतील? काय? शत्रूने बादशाचा बोका मारला. मैं जीते जी ये सुन नहीं पाऊंगा. मला हे कदापि आवडणार नाही. हॅलो. मग ठीक आहे. तुला कळत कसं नाही? काय? राजा महाराजांवर केव्हा हल्ला होतो? जेव्हा ते घोर निद्रित असतात तेव्हा. हे मला कळलंय. कळलं ना? म्हणून मी तुमच्या बेडरूम मध्ये सुरुंग लावलेत. ऐकतोयस ना तू? हे काय बोलतोयस ते ऐकतोयस ना? बेडरूम मध्ये सुरुंग लावलेस? हो. मग बेडरूम मध्ये काही अतिरिक्त हालचाली दिसल्या की सुरुंग फुटणार. धडाम. आणि त्या धडामध्ये मी असलो मग काय करायचं? अरे, माझा पाय जर सुरुंगावर पडला तर काय फुलं पडणार आहेत की मी उडणार आहे? नाही दादूस, 2 सुरुंगाच्या मध्ये मी गॅप ठेवली आहे. काय? आणि जिथे रेडियम लावले त्याच्यावर लिहिलंय धिस वे प्लीज. आणि हे रेडियम वाचत शत्रू माझ्या बेड पर्यंत आला, मग काय करायचं? आता हे तुमच्यात आणि माझ्यात. शत्रू जर बेड पर्यंत पोहोचला तर तुमच्या उशीखाली ऍडिशनल 4 सुरुंग आहेत. उशी खाली 4 सुरुंग? त्याच्यावर मगाशी मी झोपून आलो. बापरे. चादरीत 4 साप सुद्धा. 4 साप? आणि बेडचे 4 खांबे, तिथे 4 साळींदर ठेवलेत. तिकडे किलर पोचला की साळींदर ऍक्टिव्हेट होणार आणि सुळूक 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 सुळूक. सलीम,
तुला खरं खरं सांगतो, काय? हळूहळू तो किलर मला जास्त जवळचा वाटू लागलाय. मला त्याच्यावर भलतच प्रेम यायला लागलंय. तुझ्या हातून मरण्यापेक्षा मला त्याच्या हातून मारायला जास्त आवडेल. सलीम, त्याची ही हिंमत काय? तो तुमच्या बेडरूम मध्ये पोहोचूच शकणार नाही. का? कारण बेडरूम मध्ये जे काही होईल ते आम्हाला दिसणार आहे. कसं काय? कारण तुमचा पिंट्या, माझा पिंट्या. पिंट्या कोण? पिंट्या कोण? तुमचा आवडता पोपट. आला. आमच्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आला. पोपट आला. पोपट आला. काय केलं पिंट्या बरोबर तू? मी पिंट्याच्या 2 डोळ्यामध्ये CCTV कॅमेरे लावलेत. अच्छा. आणि बाहेर 8 स्क्रीन लावल्यात. त्यामुळे बेडरूम मध्ये दिवस रात्र जे काही घडणार ते आपला सैनिक बघणार. कशी वाटली सोय? तू माझी सोय केलीस की त्यांची सोय केली? सई, तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? आधी मुळात हे सगळे CCTV कॅमेरे काढून टाक. मला माझा पिंट्या व्यवस्थित पाहिजे. तो पोपट माझा आवडता आहे. आधी मला एक गोष्ट कळत नाहीये, अशी एकतरी संकल्पना तुझ्या पिशवीत आणलीस का की जिच्यात मी मरू शकत नाही, फक्त किलर मरेल? आहे दादूस, आहे. एक मिनिट. काय काय आणलीस तू? हे घ्या, सगळीकडे बघा. सगळीकडे? हो. नक्की? हो. ही मला आवडते. अच्छा. बाप, हे काय काय बघायचंय? दिसलं दादूस? हा, काय? आपल्या तिन्ही बाजूला मी तोफा लावल्या आहेत. हो, पण वसाड्या, तिघींची तोंड माझ्या दिशेने काय आहेत? तुम्हाला कळतं का दादूस? काय? द्या इकडे. काय? किलर तुमच्या जवळ आला की त्या तोफा मी डागणार. अरे देवा. आणि मग धडाम. तुझं धडाम मला आवडतं, कळलं काय? पण तो गोळा एवढा असतो माहिती आहे ना? बरं, ती तोफ ऑपरेट कोण करणार? माझे प्रामाणिक सरदार अमीर, बाबा आणि श्याम. हे तिघं? हो. रात्री 8 नंतर त्यांचा हात थरथरतो माहिती आहे ना तुला? तोफ जरा जरी वाकडी झाली ना, माझ्या छातीचं चौपदरीकरण करतील ते. कळलं काय? दादूस तसं नाहीये. मग काय? मी त्यांना सांगितलंय काय? तोफेजवळ सोमरस न्यायचा नाही. अरे एडे आहेत ते. रात्री 8 नंतर तोफ घेऊन जातील सोमरसाजवळ. तू त्यांचा काय सांगतोस? त्यांच्या भरोशावर माझा जीव सोडलायस? दादूस असं करू नका. का? मला बाबाने शब्द दिलाय. अरे त्याने योग्य वेळी म्युझिक दिलं तर स्किट वाचतील. शब्दाचा काय घेऊन बसला तू? इकडे ये. काय प्लॅनिंग? छछोर प्लॅनिंग. छछो सगळीकडे छछोर गिरी. अरे प्लॅनिंग कसं असावं कळतं काय तुला? अकबर वाटला नाही पाहिजे. म्हणजे मी शत्रूच्या समोर जरी उभा असलो तरी मी अकबर वाटलो नाही पाहिजे. म्हणजे वेषांतर. बापरे, हेच माझ्या डोक्यात होतं. तुझ्या सगळं डोक्यात आहे याची मला भीती वाटते. येस, मी वेषांतर करून तुमच्या आजूबाजूला फिरणार. तुम्हाला ओळखता सुद्धा येणार नाही की सलीम आपल्या आजूबाजूला फिरतोय. काय म्हणतो? काय करणार तू? बघायचंय? हे बघा. कसं आहेसा? मी वैदू आहेसा. इकडे तुमच्या इथे आलोय सा. बापरे, हे एवढंच आहे? बापरे, एवढी भयानक वेषांतर कॉमेडी मी अजूनपर्यंत बघितलेली नाही. कळलं का? जरा प्लीज मूळ रूपात आहे. मला अजिबात ही कणभरी ओळखता येत नाही की तू सलीम आहेस. मी गांगरलोय. अरे आला, अरे आला, अरे आला. बापरे, एवढं होतं हे? हो, फक्त वेषांतर मला एकट्याला करायचं नाहीये. मग तुम्हाला सुद्धा करायचं. म्हणजे मी नेमकं काय करायचं? तुमचं वेषांतर मोठं असणार आहे. मोठं असणार आहे? हो, तुम्हाला स्त्री वेषांतर करायचंय. दिवसभर तुम्ही महालात साडी घालून फिरायचं आणि रात्री मूळ रूपात यायचं. ऐकतोयस ना पुन्हा एकदा काय बोलतोयस ते? सलीम, अरे आपले शिपाई 4-4 महिने घरी जात नाहीत माहिती आहे ना तुला? त्यांचा माझ्यावर थोडा राग. त्यांना जर कळलं की बादशाह साडी घालून वरांड्यात फिरतोय तर मला शिमग्यातल्या गोमू सारखा नाचवतील ते. राग काढतील. हे तुला पाहिजे? सुपाऱ्या घेऊन येतोस माझ्या तू सलीम? नालायक कुत्ता. हे असलं मी करणार नाही. स्त्री वेषांतराला माझा विरोध आहे. हे नको, ते नको, हे नको. मग करायचं काय? मी करायचं काय म्हणजे काहीतरी वेगळं असेल ना? आहे काय? पण ती आयडिया मी ऑलरेडी अप्लाय केलेली आहे. अप्लाय केलेस? मला नाही विचारता काय केलंस तू सलीम? घाबरू नका. काय? गेले 6 दिवस तुमच्यासारखे उभेहूब दिसणारे 6 अकबर आपल्या महालात फिरतायत. काय बोलतोस काय? माझ्यासारखे 6 अकबर फिरतायत? हो, आणि मज्जेत फिरतायत. मज्जेत फिरतायत म्हणजे उद्या कुणाचा जीव घ्यायचा झाला तर ते त्यांचा घेतील. Yes. माझा नाही घेणार. येस. म्हणजे मला 5 जीवदानं आहेत Yes. किंवा 6 जीवदानं आहेत असं म्हणता येईल. Yes. बरोबर ना? 1 मिनिट. 6 अकबर फिरतात हे बेगमला सांगितलंस तू? एवढा रिलॅक्स?
मी चूक केलेली नाही. मग? मी बेगमला मेसेज केलाय, फक्त ब्ल्यूटिक झालेली नाही. अरे एवढ्या महत्वाच्या गोष्टी तू मेसेजवर कसा सांगू शकतोस? पण मला अजून ब्ल्यूटिक दिसलेली नाही. मला वाटलंच होतं असे छछोर प्लॅनिंग घेऊन येणार. तू जन्माला आलास तेव्हाच मला तुझ्या थोबड्याकडे बघून कळलं होतं हा लाखाचे 12,000 करणार. आता मी मेलो तरी चालेल, पण पहिला तुला मारणार. सिपाहियो चलो आदोइस लढा थांबो. सारे सिपाहियो पुढे आलो. वा रत्नागिरीच्या रत्नांनो, क्या बात आहे, एकदम धडम धुडम परफॉर्मन्स. भरतदा किलर परफॉर्मन्स. मी उठू शकतो, येऊ शकतो? प्लीज दादा प्लीज. काय टायमिंग आहे दोघांचे मी खूप स्किट्स पाहिलेत, पण हा ना नॉनसेन्सपणा आहे ना, हा क्वचित पाहायला मिळतो. तुमच्याकडे बोलेल तो षटकार होता आणि तो षटकार इतका मजबूत टायमिंगने बसत होता ना की मला कळेच ना. खुर्ची नसतं तर मी लोळलो असतो अक्षरशः. मी इथून तिथून ॲडजस्ट करतोय तरी परत माझा हट्ट वेगळा की मला पुढचं पण ऐकायचं आहे. ते मिस होता कामाने, कारण तुम्ही तो स्पीड पण बसता लावला. त्याला हॅट्स ऑफ टू यू. खरंच आणि दोघांचं कौतुक करून तितकं कमी आहे. पण तुम्हाला माझ्याकडनं खूप माझ्या नाटकाच्या भाषेत म्हटलं तर सही शुभेच्छा. सई. आय हाय.